नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मयुरी स्किन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोड आलेल्या मुगापासून थालीपीठ कसं बनवायचं हे सांगणार आहे. मोड आलेल्या मुगाचे तर अनेक फायदे असतात, जसं की वेट लॉससाठी सुद्धा मोड आलेले मूग खूप फायदेशीर ठरतात. तर आज आपण याच मोड आलेल्या मुगापासून टेस्टी आणि हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत. तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा हे खाऊ शकता, तसंच तुम्ही लंचमध्ये सुद्धा हे खाऊ शकता. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे मुगाला थोडे मोड आणून घेतले, तुम्ही बघू शकता. आता याला मी थोडासा लसूण टाकून याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि थोडा कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता याला आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. इथे अशा प्रकारे मी हे मूग दळून घेतलेले आहे. आता आपण याला परातीमध्ये काढूया. आता इथे माझे मूग व लसूण कोथिंबीर थोडासा दळून झालेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जर का काकडी किसून घाला वाटली तर तुम्ही काकडी पण किसून घालू शकता. आता यामध्ये मी थोडंसं तिखट, 1 चम्मच भरून हळद, 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच मीठ घालून घेणार आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर जास्त असला तर थालीपीठ खूप टेस्टी होते, त्यामुळे कोथिंबीर जास्त घालावा. यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. आता एक काकडी मी यामध्ये किसून टाकणार आहे. काकडी नसेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही. मुगापासून सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. आता यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेते. साधारण 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल हे, आणि 2 वाटी यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. आता याला आपल्याला पहिले पाणी न टाकता असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडेसे तीळ सुद्धा टाकून घेणार आहे. साधारण 2 चम्मच हे तीळ असतील, 2 ते 3 चम्मच. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. काकडीला पाणी सुटतं, त्यामुळे स्टार्टिंगला पाणी नका टाकू. नंतर जसं जसं लागेल तसं तसं त्या पद्धतीने पाणी आपण ॲड करून घेणार आहे. आता याला आपण असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. जर आपण जास्त काकडी घेतली असती तर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं कामच नसतं पडलं. पण इथे मी 1 काकडी घेतली, त्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी ॲड करावं लागणार आहे. मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता आपण त्याच पाण्याने आपण ही कणिक मळून घेऊया. आता याला आपण 10 मिनिटं असंच भिजत ठेवूया. आणि हे पाणी मी या बाउलमध्ये टाकून घेणार आहे. हे आपण थालीपीठ बनवताना वापरणार आहोत. इथे आपलं पीठ चांगल्या प्रकारे आता भिजून झालं आहे. तर आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. इथे आता मी तवा गरम करायला ठेवला आहे. आता मी इथे स्वच्छ अशा रुमालाचा वापर इथे करणार आहे. याला असं आपण टाकून घेऊया पोळपाटावर. आता आपण इथे हे पीठ घेऊया. हे आपण पाणी काढून ठेवलं होतं मिक्सरच्या भांड्यामधून, आपण त्यामध्ये याला टाकूया आणि याचं अशा प्रकारे थालीपीठ बनवून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ बनवून झालं आहे.
आता आपण याला तव्यावर टाकूया. तव्याला आपण थोडंसं 2-3 थेंब तेल टाकून घेऊ. यावर थोडासा पाण्याचा चिटका मारूया, म्हणजे तेल सर्वीकडे पसरेल. आता याला मंद आचेवर आपल्याला 2-3 मिनटं शेकून घ्यायचं आहे. आता यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. पसरवून घेऊया. आता याला आपण एकदा पलटवून घेऊया. आता आपलं थालीपीठ बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे झालं आहे हे तयार, आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. आता याला आपण दह्यासोबत सर्व करूया. गरमागरम थालीपीठ आपलं तयार आहे. इथे आपण थोडंसं काकडी आणि गाजर ठेवणार आहे. इथे आपला गरमागरम टेस्टी मुगाच्या डाळीचं थालीपीठ रेडी आहे. तुम्हाला जर हे थालीपीठ आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.